नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी सरसे स्वागत करतोय. महाचर्चेच्या आजच्या या चर्चेच्या निमित्तानं आपण जत येथील तहसीलदार कार्यालयामध्ये जे पेट्या नुकतेच या ठिकाणी येत आहेत त्याची माहिती आपण घेऊन या ठिकाणी आलेलो आहेत. आज मतदान सकाळी 7:30 वाजता सुरू झालं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया होती. मात्र शेवटचं मतदान दरीबडची तालुका जत येथे साधारण 7:35 पर्यंत मतदान सुरू होतं. आणि आज जर बघितलं तर अनेक गावात चुरशीने मतदान झालं. बरोबर. आज माडगाळ येथे आपण दोघांनी मिळून दुपारी भेट दिली. त्यावेळेला प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती. जवळजवळ 100 ते 200 लोक पाळीमध्ये थांबले होते. याचं कारण असं आहे की धीम्या गतीनं मतदान सुरू होतं. त्यानंतर आपण काही कर्मचाऱ्यांना जाऊन चर्चा केल्यानंतर मग ते हळूहळू त्याची प्रक्रिया परत वाढली आणि मतदान प्रक्रिया फास्ट झाली. आणि जर बघितलं तर उमदीमध्ये गर्दी होती, उटगीमध्ये गर्दी होती, होस्पेटमध्ये गर्दी होती, त्यानंतर रामपूरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. अनेक गावात चुरशीने मतदान झाले. एकंदरीत सगळ्या कुठल्या कुठल्या गावामध्ये किती टक्के मतदान झाले याचा कल साधारण रात्री 12 पर्यंत येण्याची शक्यता आहे. अधिकृत माहिती तर अंदाजे आपण या ठिकाणी माहिती घेतली साधारण 66 ते 68% एकंदरीत जिल्हा परिषद पंचायतीला मतदान झालेलं आहे. त्यातले काही गावचे कल आपल्याकडे म्हणजे किती टक्के झाले आपल्याकडे माहिती आलेली आहे. त्यामध्ये बेळवंडगी 58% झालेलं आहे, तिप्प्याळी 66% झालेलं आहे, होस्पेट 60% झालेलं आहे, सुसलाद 67% झालेलं आहे, अमृतवाडी 77%, करजगी 70%, बेळवंडगी 62%, उंटवाडी 66.65%, गुलजुनाळ 72%. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं यावेळी अत्यंत चुरशीनं जे मतदान झालेलं आहे याचं द्योतक असं आहे की गेल्या 4 ते 5 वर्षात जिल्हा परिषद पंचायत निवडणुका झालेल्या नाही. त्यामुळे लोकांमध्ये एक उत्सुकता होती की पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य कधी आम्ही होणार. बऱ्याच युवकांना सुद्धा संधी मिळणं थोडंफार अवघड झालं होतं. त्यामुळे लंगोट बांधून बरेच जण तयार होते. खऱ्या अर्थानं न्यायालयानं जे चपराक दिल्यानंतरच निवडून निर्णय अधिकाऱ्यांनी ह्या प्रकारचा निर्णय घेऊन तातडीनं जिल्हा परिषदेने पंचायत समिती निवडणूक लावलीत. त्यामुळे बऱ्याच नव्या युवकांना या निवडणुकीत संधी मिळाली आणि त्याच जोशमध्ये लोकांनी सुद्धा जे मधला गॅप होता 4-5 वर्षाचा ते गॅप तातडीने भरून काढण्यासाठी लोक अगदी अति उत्साहीनं फॉर्म भरतापासून ते पूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत म्हणजे आजच्या दिवसात सकाळपर्यंत अत्यंत प्रचंड गर्दी आपल्याला जाणवून आली. या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ 400 ते 450 फॉर्म खपले. मात्र साधारण 287 लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बरोबर. मात्र बऱ्याच उमेदवार अर्ज भरले होते ते ऐन वेळेला पळ काढले राहिले. शेवटी काही प्रमाणात राहिले. त्यानंतर जर बघितलं तर संख जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेला चौरंगी लढत झाली. तर बऱ्याच ठिकाणी तिरंगी लढत झाली. काय सांगता येईल तुम्हाला कशा कशा लढती झाल्या? खऱ्या अर्थानं जसं आपण म्हणलो की चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी अंशी राजकीय नेत्यांना यश आल्याचं आपण समजून घ्या. कारण बऱ्याच बंडोबांनी थंड घेतल्याचं समजते. कारण काही जण तर मैदानातून पळ काढलेलं डायरेक्ट. काही तर ठिकाणी अशी अवस्था आहे की प्रचाराची हवा मला लागू नये म्हणून काही नेते गायब पण झालेले आहेत. खऱ्या अर्थात प्रचारापासून ह्याही पक्षाकडे नको ह्याही पक्षाकडे नको तालुका सोडून अक्षरशः गेलेत. बरेच जण पर्यटनाला गेलेले समजते आम्हाला. खऱ्या अर्थानं पूर्व भागातील एका पंचायत समितीला एका उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र शेवटच्या क्षणी अंदाज बघून त्यानं ते काढून घेतला आणि शेवटी एका पक्षाला पुरस्कृत करायची पाळी आली. पुरस्कृत करायची वेळ आली या ठिकाणी घडले. आणि खऱ्या अर्थानं एका नेत्याला तर जिल्हा परिषदेसाठी त्याची तयारी होती. ते राजकीय सगळं बघितलं, गत्यांचं बघितलं कशा पद्धतीने काय होईल याचे सगळे विचार विनिमय करून माझ्याकडनं एक उमेदवार घ्या पुरस्कृत, माझ्या शिफारसीने एक उमेदवार द्या या पद्धतीने उमेदवार देऊन त्या मतदारसंघातून डायरेक्ट पळ काढून गोव्या घातलेलं समजतंय. तर खऱ्या अर्थानं प्रचार यंत्रणेत नाही किंवा तालुक्यात कुठल्याही यंत्रणेत किंवा कुठल्याही चर्चेत नाही त्या नेत्याची खरोखर काय अवस्था झाली असेल हे आपल्याला या निवडणुकीमध्ये बऱ्याच ज्या राजकीय पक्षाची दमछाक बऱ्यापैकी झाली. बरोबर. या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळं बरोबर 2 दिवस निवडणुका पुढे गेल्या. त्यानंतर प्रचाराच्या तोफा मात्र जत तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात धडाडलेल्या नाहीत. एक सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या काही मतदारसंघात सभा झाल्या. त्यानंतर सांगली जिल्ह्यात विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्या काही मतदारसंघात सभा झाल्या. तर सांगली जिल्ह्याचे युवा नेते माननीय जे कदम साहेब आहेत, विश्वजित कदम यांच्या जर सभा सोडल्या
तर तालुक्यातील आजी माजी आमदारांनी तेवढ्याच सभा घेतल्या. नाही, माझी खासदार संजय काका पाटील, संजय काका पाटलांनी सुद्धा त्यानंतर- माडेगाळ्याने त्यानंतर- उमेदीला जोरदार सभा झाली. त्यानंतर आमदार युवकचे धडाडीचे नेते सध्याचे, आपण जे ब्रँड अँबॅसेडर म्हणतो थोडक्यात, जे तासगावचे आमदार रोहित पाटील साहेब आहेत, यांनी अक्षरशः यांची तोप एवढी जोरात धडाडली खऱ्या अर्थानं. त्यानंतर आणखीन एक सांगायचं मला, खऱ्या अर्थानं उमराणी या पंचायत समिती मतदारसंघात काँग्रेसचे प्रभारी पाटील नावाच्या व्यक्तीनं अगदी भाषणाची एवढी जोरात तलप होती, पवार म्हणून एवढी जोरात त्यांनी चमक दाखवली खऱ्या अर्थानं. त्यांचे भाषण झालं, प्रचंड गाजलं, मुद्देसूद भाषण झालं, मुद्देसूद झालं, प्रचंड अगदी जोरात भाषण झालं त्यांचं. असे काही त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांचं सुद्धा भाषण जोरात झालं. त्यानंतर विशेषतः माजी आमदार जे विक्रमसिंग सावंत आहेत यांचं सुद्धा भाषण जोरात झालं. अगदी काही ठिकाणी त्याचं मुद्देसूद भाषण सुद्धा झालेलं आहे. बरोबर. त्यामुळं स्थानिक नेत्यांच्या जीवावरती या निवडणुका या ठिकाणी संपन्न झाल्या. बरोबर. आणि आज मतदान प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. काही ठिकाणी स्थानिक मुद्द्यांना हात घालत प्रचारामध्ये विशेष करून आपल्याला जाणवलेलं आहे. तर काही प्रभागात किंवा काही जिल्हा परिषद मतदारसंघात म्हैशाचं पाणी या डिसेंबर अखेर येईल असे पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे. तर काहीच्या ठिकाणी झालेली कामं किंवा न झालेली कामं, दिलेल्या घोषणा, या सगळ्यांचा उहापोह करण्यात आले. खऱ्या अर्थानं एवढा जरी उहापोह जरी झाला असला तरी महत्वाचे ते तालुक्यातले जे मुद्दे आहेत त्यावरती मात्र कोण स्पर्श केला. काही ठिकाणी हेवे दावे काढायचा प्रयत्न केला, काही ठिकाणी तुझं माझं, माझा पक्ष तुझा पक्ष, तू माझ्यावर वरचढ, तू तुझ्यावर वरचढ, अशा पद्धतीचे मुद्दे त्यामध्ये आले. मात्र जे तालुक्यातले रस्त्याचे प्रश्न असतील, त्यानंतर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायतीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत जो निधी येतोय यावरती मात्र चर्चा झालेली या ठिकाणी दिसत नाही. खऱ्या अर्थानं आपण नामोल्लेख करतो, खास करून जे जाडरबोला जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात विशेष करून केलेली कामं हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. उदाहरण दाखल घेतलं तर तिथले प्राथमिक आरोग्य केंद्र ज्यांनी, ज्या सभापतीनं जे मंजूर करून आणलं किंवा ज्यांनी ते पूर्ण केलं, ह्या ठिकाणी ते नामोल्लेखन खास करून करण्यात आले या प्रचार सभेत. विशेष करून त्या ठिकाणी असणाऱ्या जागेचे, रिक्त जागेचं, हा विषय अजून प्रलंबित राहिलेला आहे. फक्त या संदर्भात पुढचे आश्वासन देण्यात आलेलं आहे की त्याप्रमाणे कशी रिक्त जागा भरण्यात येईल अशा पद्धतीने आपण ते प्रयत्न करू, याच्याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला खऱ्या अर्थानं. यानंतर आपण जाऊया पुढच्या गावामध्ये. मोकाशीवाडीला 58% मतदान झालेलं आहे. हे सगळे आकडेवारी आपण अंदाजे देतोय. बरोबर. साधारण परफेक्ट कल हा रात्री 1 वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे. मोकाशीवाडी 58%, खंडाळ 69%, दरीकोनूर 69% मतदान झालेलं आहे. माडगाळ 68.66% झालेलं आहे. पांडोजरी 68% झालेलं आहे. दरीबडची 68.85% मतदान झालेलं आहे. तर त्यानंतर जिरग्याळ 73% मतदान झालेलं आहे. देवनाळ 68.33% मतदान झालेलं आहे. शिंदूर 60% मतदान झालेलं आहे. त्यानंतर लोहगाव 70% मतदान झाले आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं याकडे बघितलं सरस एक रेशिओ येतोय ते 60% ते 65% ते 70%च्या दरम्यान. अजून आपल्याकडे आकडेवारी आलेली नाही पूर्णपणे, आणि खात्रीलायक जी शासनाकडून जी आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळं आपण हा सगळा अंदाजच सांगत आहे सध्या. खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे मतदान झालेला. विशेष करून यावेळी मायकाची चिंचणी यात्रा हे 2 दिवस पुढे गेल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. म्हणजे जर 5 तारखेला मतदान झालं असतं तर ही टक्केवारी आणखीन 50%च्या आसपास आली असते. जवळपास 50% 15% मतदान कमी झालं असतं. खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचे निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतल्यामुळं किंवा अजित पवारांच्या निधनामुळे एखाद्या वेळेस हे दिवस पुढे गेल्यामुळं मतदानाच्या टक्केवारी होण्यात चांगली मदत झालेली आहे. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर गेले 8 ते 10 दिवस प्रशासनानं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. अगदी अर्ज भरण्यापासून अर्ज मंजुरीपर्यंत किंवा एकंदरीत बघितलं तर प्रचार दरम्यान सुद्धा कोणत्याही अनुसूचित घटना या तालुक्यामध्ये घडलेल्या नाहीत. उमदी आणि जत पोलिसांनी सुद्धा चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. अगदी जर बघितलं तर किरकोळ देखील काही तक्रारी दाखल झालेल्या नाही. त्यामुळे प्रशासनानं चांगलं काम केल्याबद्दल आपण सुद्धा प्रशासनाचं या ठिकाणी अभिनंदन करूया. जिथे जिथं प्रशासन चांगलं काम करतंय तिथं आपण अभिनंदन केलेलंच आहे. आणि जिथे जिथं काम चांगलं करत नाहीत त्यांचे आपण वाभाडे सुद्धा काढलेले आहेत. बरोबर आहे. त्यामुळे आपण यावेळेला जसं जत नगर परिषदला चांगल्या पद्धतीनं काम केलं त्यावेळेस त्यांचं पण आपण अभिनंदन केलं. बरोबर. आता या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत अजय कुमार नष्टे आहेत, सहाय्यक निवडणूक अधिकारी आहेत धानोरकर,
त्यानंतर रवींद्र. संघच्या जे अप्पर तहसीलदार आहेत रोहिणी शंकरदास, या तिघांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन योग्य केलेलं आहे. त्यामुळं प्रशासनाचं सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कौतुक करतोय. आणि आता राहिलं उद्या नियोजनामध्ये जाईल आणि परवा दिवशी या ठिकाणी मतमोजणी चांगल्या पद्धतीने होणार आहे. बरोबर. हा. त्यामध्ये आणखीन एक मला खास उल्लेख करायचा आहे, ज्या आपल्या बस डेपोची व्यवस्थापन करायचं. खऱ्या अर्थानं कमी बस संख्या असताना सुद्धा त्या बस जे मुख्याधिकारी बसचे म्हणजे व्यवस्थापक आहेत, आगार व्यवस्थापक आहेत, सौ देसाई मॅडम म्हणून आहेत. सौ देसाई मॅडम यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले खरं तर. म्हणजे कमी वेळेत आणि कमी गाड्यामध्ये जास्तीत जास्त गावात जास्त बसतील. जवळजवळ 40 बसेस या ठिकाणी त्यांनी दिल्या होत्या. आणि जर बघितलं तर आपण आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत, अजूनही त्या थांबलेले आहेत. अजून स्वतः समोर थांबून ते सध्या कौतुक करायला पाहिजे, काम करायला पाहिजे. त्यामुळं त्यांचे कर्मचारी पण त्यांच्या बरोबर आहेत. ते म्हणले शेवटची बस दरीबडचीहून आले, ते आल्यानंतरच आम्ही ते जाणार आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपण कौतुक करायला काही अडचण नाही. पण जे तालुक्यातले जे प्राथमिक शिक्षक आहेत, माध्यमिक शिक्षक आहेत, विशेष म्हणजे महिला शिक्षक आहेत, त्यांचं पण आपण कौतुक करायला पाहिजे. बरोबर. कारण ह्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मुळेच ही निवडणूक या ठिकाणी फत्ते झालेली आहे, शक्य झालेली आहे. बरोबर. कारण कर्मचारी जर चांगलं काम केला तरच हे काम यंत्रणा पूर्णपणे सक्षमपणे चालते. काही कर्मचाऱ्यांच्या किरकोळ अडीअडचणी झालेल्या असतील, काही लोकांना सकाळी मतदान केंद्रामध्ये आंघोळीला पाणी मिळालं नाही, काही ठिकाणी जेवणाची व्यवस्था झालेली नाही, काही किरकोळ घटना या होऊ शकतात. कारण एवढं मोठं मतदान आहे, एवढा मोठा तालुका आहे, त्यामुळं कर्मचारी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. प्रशासन आपल्या परीनं या तालुक्यामध्ये काम करतंय. आज साधारण रात्री 1 वाजेपर्यंत सर्व पेट्या या ठिकाणी जमा बंदिस्त होतील आणि साधारण सकाळी उद्या 8 वाजता आपल्याला कुठल्या गावामध्ये किती मतदान झाले याची टक्केवारी आपल्याला मिळणारच आहे. बरोबर. त्यामुळे एकंदरीत तालुक्यातील 9 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 18 पंचायत समिती मतदारसंघासाठी ताकदीनं या तालुक्यामध्ये मतदान झालेलं आहे. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, जनस्वराज्य पक्ष, शिवसेना अशा पद्धतीनं या पद्धतीनं मतदान केलेलं आहे. आणि ऐन रंगात आल्यानंतर आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते आहेत संजय कांबळे यांनी शिवसेनेला पाठिंबा देऊन त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रचार सभा घेतलेल्या. एकंदरीत जर बघितलं तर या तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या या निवडणुका पार पडल्या. जे आपण मिनी मंत्रालय म्हणतोय, मिनी मंत्रालयामध्ये जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल किंवा जत पंचायत समितीमध्ये सभापती असेल, आता काही दिवसातच बसणार आहे. याची उत्सुकता आम्हाला पण लागून राहिलेली आहे. परवा दिवशी मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. जय्यत तयारी सुद्धा या ठिकाणी झालेली आहे. अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी गुलाल फटाकडे आणून ठेवलेले आहेत. याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं बरेच इच्छुक जे 100% मी निवडून येतोच असे अगदी छातीटोक सांगणारे लोक आता सध्यापासून 50 पोते, 100 पोते, 200 पोते, 500 पोते अशा प्रकारे गुलालाचे जे पोते असतात ऑर्डर देऊन ठेवले आहेत. तर काहींना मी निवडून आलोय आणि जिल्हा परिषद अध्यक्ष लालदेवा गाडी तालुक्याला मिळणार आहे अशा प्रकारचं स्वप्न पडत आहेत. खऱ्या अर्थानं एखादं त्याचं स्वप्न खरंच होईल या निमित्तानं इच्छा आकांक्षा अगदी गगनभरी घेतलेली आहेत खऱ्या अर्थानं. तर अपेक्षा ठेवायला सुद्धा काय हरकत नाही आहे, कारण त्या पद्धतीनं आपल्याला जिल्हा परिषद याच्यापूर्वी सुद्धा अध्यक्षपदाची संधी सुद्धा आपल्या तालुक्याला मिळालेली आहे. त्यानंतर आपण जाऊया मोठेवाडी आसंगी तुर्क येथे 71% मतदान झालेलं आहे. लमानतांडा दरीबडशी येथे 61% मतदान झालेलं आहे. बागलवाडी येथे 81% मतदान झालेलं आहे. येळवी येथे 62%, सनमडी येथे 68%, पाचापूर येथे 70% मतदान झालेलं आहे. आणखीन काही आकडेवारी, आता भरपूर गर्दी आहे त्या ठिकाणी, पेट्या जमा करायची प्रक्रिया सुरू आहे, गर्दी आहे, त्यामुळे आपल्याला ती माहिती सध्या तिथं मिळत नाहीये. आणखी मला सांगायचं या ठिकाणी आहे, जो जाडरबाव जिल्हा परिषद गट आहे त्या जिल्हा परिषद गटातून एकूण 71.30% झाल्याचे एक अंदाज समजते. अजून निर्णय नाही आहे. चुरशीनं झाले, चुरशीनं या ठिकाणी मतदान झालेलं आहे. यामध्ये माडग्या पंचायत समितीमध्ये 68.66% पंचायत समिती गणात मतदान झालं, जास्त होते त्या ठिकाणी जास्त होती. तसेच जाडरबाव पंचायत समिती गटात 73.69 ही टक्केवारी अंदाजित आहे. सगळी टक्केवारी ह्या सगळ्या आपण अंदाजित गृहीत धरून आपण चालूया. आपल्याला समजण्यानुसार अधिकृत आकडेवारी अजून येणार आहे, त्यामुळे आपण पूर्णपणे 100% सांगू शकत नाही एवढी आकडेवारी मिळाली आहे. एकूण 267 केंद्रासाठी, मगाशी तुम्ही बसचा उल्लेख केला, तर 267 केंद्रासाठी 40 बसची व्यवस्था करण्यात आली होती. तर 25 केंद्रासाठी
जीपने 12 जीपची व्यवस्था करण्यात आली होती. याची संपूर्ण जबाबदारी जे इथं रेकॉर्ड विभागाचे माननीय सिद्धू शिंदे साहेब आहेत, बरोबर, त्यांनी गेले 4 ते 5 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन केलं होतं आणि परफेक्ट नियोजन करण्यासाठी ते अजूनही रात्री 11 वाजलेत त्या ठिकाणी थांबलेले आहेत. त्यामुळे त्यांचंही कौतुक करायला काही अडचण नाही. आणि एकंदरीत प्रशासनाचं कौतुक करत असताना सुद्धा जे क्लर्क विभाग आहे, संपूर्ण क्लर्क असतील, तलाठी असतील, मंडल अधिकारी असतील, हे सुद्धा गेले 15 ते 20 दिवस अत्यंत चांगल्या पद्धतीने राबतायत. त्यानंतर टपाली मतदानासाठी जे सगळे कर्मचारी आहेत, कदम साहेब असतील किंवा त्यांची सगळी टीम, ती सुद्धा चांगल्या पद्धतीनं राबता येईल. काय सांगता येईल तुम्हाला? अगदी टपाली मतदानासाठी तर त्यांचं नियोजन एवढ्या पद्धतीनं प्रशिक्षण झालं, त्यांची नावं, जे ट्रेनिंग घेतले त्यांची नावं तातडीने घेऊन तातडीने त्या प्रकारचे सगळ्या प्रकारे त्यांना व्यवस्था करून त्यांचं दुसरं ट्रेनिंग होऊपर्यंतच त्यांच्या प्रकारे त्यांच्या ऑर्डर्स तयार करणे, बाकीचे पोस्टिंग मतदान इतकं म्हणजे हे क्लिनिकल विभाग नाही, जो तहसीलदारमधला क्लार्क विभाग आहे, इतक्या चांगल्या पद्धतीने काम केलं. अगदी नियोजन कुठेही न चुकता अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करून आणखीन एकांचं नियोजन जर बघितलं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये जे जिल्हा परिषद शाळा नंबर 1 चे मुख्याध्यापक आहेत माननीय संभाजीराव कोडक यांच्याकडे मोठी जबाबदारी असते. कुठले कुठले कर्मचारी कशा पद्धतीने नियोजन करायचं याची जबाबदारी त्यांच्याकडे असते. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं नियोजन जे शिक्षक मंडळाचे जे नियोजन आहे ते शिक्षण विभाग करते. खऱ्या अर्थानं गट शिक्षण अधिकारी आपले गट शिक्षण आहेत, त्यांच्याकडे खास करून या जबाबदारी आहे शिक्षकांची. किती शिक्षक आले, किती शिक्षक ट्रेनिंगसाठी लागणार आहेत, किती शिक्षकांना पाठवून द्यायचं आहे ट्रेनिंगसाठी, पूर्णतः जबाबदारी संभाजी कोडक यांच्या 1 नंबर शाळेचे संभाजी कोडक शिक्षक आहेत, यांच्याकडे त्यांनी अगदी नियोजनबद्ध त्यांनी ते राबवले. खऱ्या अर्थानं कुठल्या शिक्षक ट्रेनिंग आहे, कुठल्या शिक्षक ट्रेन मध्ये आहेत, किती लोकांना रिझल्ट ठेवायचं, चांगलं काम करायचे आहेत शिक्षक. अगदी नियोजनबद्ध त्यांनी करून अगदी ही प्रक्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडली आहे खऱ्या अर्थानं. यासोबत आणखीन एक आपल्याला सांगायचं म्हणजे पोलीस विभागानं सुद्धा अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. जे पोलीस ठाण्याचे कोळेकर साहेब आहेत आणि उमदीचे API कांबळे साहेब, या दोन्ही अधिकाऱ्यांनी विशेष म्हणजे आज आपल्या दिवसभरात एकाही ठिकाणी माहिती आपल्याला अशी मिळाली नाही की पोलिसांनी दाब दिलाय, पोलिसांनी काठी उचलले किंवा शांततेत मतदान पडलेलं आहे. त्यांचे कौतुक करायला काय अडचण, कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. विशेष करून या ठिकाणी होमगार्ड सुद्धा जे नाशिक जिल्ह्यातले वगैरे होमगार्ड सुद्धा या ठिकाणी दाखल झाले होते. त्यानंतर स्पेशल राखीव ग्रुप सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त तयार होता. पोलिसांनी अगदी अत्यंत चांगलं चोख नियोजन केलं होतं यावेळी. विशेषतः महिला पोलिसांचं सुद्धा कौतुक करायला अडचण नाही. अजूनही रात्री 12-12:30 पर्यंत महिला पोलीस या ठिकाणी थांबलेले आहेत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचं पुन्हा एकदा आपण या ठिकाणी विशेष अभिनंदन करूया. आणि आज महाचर्चेच्या निमित्तानं आपल्याला जेवढी इत्थंभूत माहिती मिळाली तेवढी माहिती आपल्यासमोर देतोय. त्यानंतर राहिलेली जी परफेक्ट माहिती आहे, जे शासकीय आकडेवारी आहे, कुठल्या गावात किती मतदान झाले त्याची माहिती आपण उद्या देणार आहोत. त्यानंतर लढती कशा झाल्या, 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समितीमध्ये किती उमेदवार कोण कोण होते, कुठल्या कुठल्या पक्षाचे होते, कशा लढती झाल्या, त्याची इत्थंभूत माहिती आपण उद्या या ठिकाणी आपण देणार आहोत. आज इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.